आता टोरेस प्रकरणाकडे वळूया। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये ईडीचा सध्या तपास सुरू आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। फसवणूक झालेल्या 2000हून अधिक लोकांचा मुंबई पोलिसांशी सध्या संपर्क आहे। चौकशीतून 37 कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आली आहे। युक्रेनच्या आरोपींनी 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम परदेशात वळवली आहे असा सुद्धा आरोप आहे। प्रत्येक आरोपांची ईडीकडून पडताळणी केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सूरज, थोडक्यात आता टोरेस प्रकरणामध्ये ईडी सुद्धा चौकशी करेल असं दिसतंय, काय अधिक माहिती आहे? टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आता ईडीची देखील एंट्री झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचं पोलीस हे तपास करत होता आणि या संपूर्ण प्रकरणात जर पाहिलं तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2000हून अधिक गुंतवणूकदार हे पोलिसांशी संपर्क करून होते। 37 कोटी पर्यंतची रक्कम ही आतापर्यंत ही समोर आलेली होती, जी गुंतवणूकदारांकडून गुंतवण्यात आलेली होती। याच बेसिसवरती आता ईडीने देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करत या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास सुरू केलेला आहे। पोलिसांच्या तपासात पोलिसांना 9 आरोपी हे अद्याप फरार दाखवलेले आहेत, जे युक्रेनशी संबंधित आहे, युक्रेनमधले आहेत। त्यांच्या विरोधात LOC देखील इश्यू करण्यात आल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे याच आरोपींनी जवळपास 200 कोटींहूनची अधिक मालमत्ता ही परदेशात पाठवण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणात आता ईडीच्या तपासात आणखी काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ईडी या प्रकरणात आता गुंतवणूकदार, त्याचबरोबर तिथले कर्मचारी आणि जे अटक आरोपी आहेत त्यांची सविस्तर चौकशी करते आणि चौकशी करेल आणि त्या चौकशीतून काय माहिती समोर येते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं राहणार आहे। जवळपास काही हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचं समोर आलेला आहे। तर दुसरीकडे टोरेसची जी वेबसाईट चालते ती अजूनही सुरू आहे। गुंतवणूकदारांना दिलासा दिला जात आहे आणि आरोपी जे आहेत ते कुठेतरी जे कर्मचारी आहेत त्यांनाच दोषी ठरवताना पाहायला मिळते। त्यामुळे या प्रकरणात आता नवीन काय खुलासे येतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद सूरज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।